नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या सिरीजच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2024 या पेपरच्या सायन्स रिलेटेड किंवा सामान्य विज्ञानच्या रिलेटेड जेही काही प्रश्न आले होते, जेही काही त्याच्या थीम्स होत्या, त्याचं आपण ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, आपणास माहिती आहे की सायन्समध्ये 3 सब्जेक्ट कव्हर केले जातात. आता काही लोक ह्याला 4 पकडतात, काही लोक 3 पकडतात, बट आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण 3 सब्जेक्ट पकडूया. ते म्हणजे फिजिक्स, त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि तिसरा बायोलॉजी. ठीक आहे. तर आपण या पेपरमध्ये जाणून घेणार आहोत की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्या रिलेटेड कुठले कुठले क्वेश्चन विचारले गेले, कुठल्या कुठल्या थीम्स त्याच्या रिलेटेड विचारल्या गेल्या, आणि प्रत्येक प्रश्नाच्या थीमसोबतच आपण ही त्यासमोर लिहून घेऊयात की तो प्रश्न फिजिक्समधून आला आहे, केमिस्ट्रीमधून आला आहे की बायोलॉजीमधून आला आहे, जेणेकरून आपलं पुढचं विश्लेषण सोपं होईल. ठीक आहे. तर सुरुवात करूया. तर इथे प्रश्न क्रमांक 51 पासून सायन्सच्या प्रश्नांची सुरुवात होते. तर प्रश्न क्रमांक 51 मध्ये काय आहे, वर फेकलेल्या कणाची गती 0 असते परंतु त्याचे त्वरण किती असते. त्वरण म्हणजेच ॲक्सिलरेशन. ठीक आहे. ॲक्सिलरेशनच्या रिलेटेड हा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. तर आपल्याला इथे याच्यावरूनच समजून यायला पाहिजे की हा जो प्रश्न आहे तो फिजिक्सच्या रिलेटेड विचारला गेलेला आहे, फिजिक्सचा. ओके. आणि त्याचे थीम कुठले, तर मोशन अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे गती व विस्थापन. मोशन अँड डिस्प्लेसमेंट म्हणजेच गती आणि विस्थापन त्याच्या रिलेटेड हा प्रश्न आलेला आहे, किंवा मोशन म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी कुठे बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही असं विचारलेलं आहे आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर मित्रांनो, आपल्याला माहिती पाहिजे की हा पण प्रश्न जो आहे तो फिजिक्सच्या रिलेटेडच आहे, पण हा फ्लूइड डायनॅमिक्सचा प्रश्न आहे. ठीक आहे. फ्लूइड डायनॅमिक्स. बट आपल्याला माहिती पाहिजे की फ्लूइड डायनॅमिक्स अशी सेपरेट थीम आपल्याला आयोगाच्या ह्याच्यामध्ये सापडत नाही. काही काय असे छोटे छोटे क्वेश्चन जे वेगवेगळ्या थीमवर आलेले आहेत, बट अशा त्या स्पेसिफिक थीम असं कन्सिडर केल्या जात नाहीत, किंवा त्याच्याबद्दल रिपीटेड जास्त क्वेश्चन विचारले गेलेले नाहीत. त्याच्यामुळं हे अशा ज्या थीम आहेत त्याला आपण मिसलेनियस किंवा संकीर्ण किंवा मिक्सचर ह्या थीमखाली आपण कव्हर करणार आहोत. कारण काही क्वेश्चन आपल्याला सर्वांना माहिती की सायन्सचे काही क्वेश्चन असे असतात, इतके आउट ऑफ द बॉक्स असतात की आपल्याला कुणालाच माहिती नसतं की ते नेमके आलेत कुठून. तर त्या सगळ्या क्वेश्चनला आपण संकीर्ण म्हणजेच मिक्सचरमध्ये आपण किंवा मिसलेनियसमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. पुढे आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 53, खोलीतील तापमानावर म्हणजेच 300 के, ओके, 300 केल्विन वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णीय प्रारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान तरंगलांबी किती असते. ठीक आहे. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन वेवलेंथ इथं विचारलेली आहे. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला माहिती पाहिजे की हा फिजिक्सच्या रिलेटेड प्रश्न आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरं प्रकाश किंवा लाईट त्याच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे, आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत आणि त्या 4 विधानांच्या रिलेटेड आपल्याला इथं कुठलं चुकीचं आहे ते ओळखायचं आहे. ठीक आहे. आता अणुकेंद्रक, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन हे कशाच्या रिलेटेड आहेत, अणूची संरचना म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ ॲटम त्याच्या रिलेटेड आहे. कुठल्या वेळेचा विषयाचा, केमिस्ट्री. ठीक आहे. केमिस्ट्रीच्या रिलेटेड हा प्रश्न आहे, अणूची संरचना ह्या थीमवर आधारित प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 55, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा, आणि खाली 3 विधानं दिलेली आहेत की आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते, वारंवारितेचे हर्ट्झ हे एकक आहे, आणि तीव्रता मोजण्यासाठी डेसिमल हे एकक आहे. आता हे 3 विधानं दिलेली आहेत. तर आपल्याला ही माहिती पाहिजे की हे जे प्रश्न आहे तो कशाशी रिलेटेड आहे, ध्वनी म्हणजेच साऊंडशी रिलेटेड हा प्रश्न आहे, जे की कुठल्या सब्जेक्टमध्ये कव्हर होतो, फिजिक्स. ओके. पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 56, खालीलपैकी कोणती तरंगलांबी पदार्थाच्या स्फटिक आंतररचना अभ्यासासाठी करतात, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. ओके. तर गॅमा किंवा इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट, एक्सरेज हे अशा 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला हा प्रश्न माहिती पाहिजे की प्रकाश म्हणजेच लाईट ह्या थीमवर आधारित हा प्रश्न आहे, जो की फिजिक्सच्या रिलेटेड हा प्रश्न आहे, प्रकाश. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 57, लीफ ब्लाइट ऑफ फीट हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे प्रसारित होतो, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले पाहिजेत. आता इथं काय विचारलेलं आहे, रोग. ठीक आहे. म्हणजेच काय, डिसीज. ओके. तर लीफ ब्लाइट हा काय आहे, डिसीज आहे, किंवा हे इन्फेक्शन इथं यांनी दिलेलं आहे.
म्हणजे हा रोग आहे एक प्रकारचा, जो की कशामुळे आणि कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे असं विचारलेलं आहे. तर रोग किंवा त्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती पाहिजे, बायोलॉजीमध्ये कवर होतात. ओके, तर बायोलॉजीमध्ये ह्याची जी थीम आहे ती आहे डिसीजेस किंवा रोग. ह्या थीमच्या अंडर आपण कवर करूयात. पुढे प्रश्न क्रमांक 58, कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता वनस्पती सृष्टी हे कशात मध्ये येणार, परत बायोलॉजी, बरोबर आहे. आणि बायोलॉजीमध्ये हा कुठला येणार, तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, म्हणजेच वनस्पतीचे वर्गीकरण. वनस्पतीचे वर्गीकरण. आता आपल्याला माहिती पाहिजे, आपण प्राणी वर्गीकरण आणि वनस्पती वर्गीकरण हे दोन आपल्याला सेपरेट टॉपिक आपण पाहतो बायोलॉजीमध्ये. त्याच्यातला हा वनस्पतीचे वर्गीकरण त्या चॅप्टरमध्ये किंवा त्या थीममध्ये हा क्वेश्चन येतो. पुढे प्रश्न क्रमांक 59, DNA संरचनेच्या अनुषंगाने खालील 4 विधानापैकी 2 विधाने संयुक्तिक आहेत, तर संयुक्तिक विधानाची निवड करा. आणि खाली 4 इथं विधानं दिलेली आहेत. तर आपल्याला ही माहिती पाहिजे की DNA, आता DNA कशाच्या रिलेटेड येणार, बायोलॉजीच्या, बरोबर आहे, सिंपल. आता त्याच्यात काय विचारलं अजून की त्याच्याबद्दलच्या DNAच्या रिलेटेड खाली 4 विधानं दिलेली आहेत. आता हे आपल्याला माहिती पाहिजे की DNA किंवा RNA किंवा त्याच्याबद्दलची जी एक्स्ट्रा जी काय माहिती असते ती कशामध्ये येते, सेल अँड टिश्यू, म्हणजे पेशी आणि ऊती. ठीक आहे, सेल अँड टिश्यू ह्या थीममध्ये आपण कवर करणार आहोत. पुढे प्रश्न क्रमांक 60, स्लेडेन व श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत, आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. अगेन पेशी सिद्धांत, पेशी म्हणल्यावर कुठं, बायोलॉजी, बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याच्यातली सब थीम कुठली येणार, सेल अँड टिश्यू, पेशी आणि ऊती, सेल अँड टिश्यू. पुढे प्रश्न क्रमांक 61, खालीलपैकी कोणते प्राणी एका वर्गातील आहेत, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. आता प्राणी त्यांचा वर्ग कशामध्ये येणार, बायोलॉजी, बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्याची थीम कुठली येणार, मग अशा आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, तसं हे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, म्हणजेच प्राणी वर्गीकरण. पुढे प्रश्न क्रमांक 62, हेरोईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क किंवा लेटेक्स हा वापरला जातो, आणि खाली 4 वनस्पतीचे ऑप्शन दिलेले आहेत. अगेन हे जर वनस्पतीच्या रिलेटेड काय असेल किंवा प्राण्यांच्या रिलेटेड काय असेल तर ते कुठला येणार, बायोलॉजी, बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे येणार ते येणार कुठली थीम, ही जी आहे ती अंमली पदार्थ किंवा त्याच्या रिलेटेड थीम आहे, जी की ह्याच्यावर वारंवार किंवा ह्याच्या रिलेटेड जास्त प्रश्न आपल्याला सापडत नाही. त्याच्यामुळे आपण हे कशामध्ये कव्हर करणार आहोत, संकीर्ण, म्हणजेच मिसलेनियस. हा प्रश्न कुठून आला, काय आला, कसा आला, हा आपल्याला नाही, कुणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत किंवा ह्याच्या रिलेटेड सेपरेट टॉपिक अभ्यास करत बसायची गरज नाही. त्याच्यामुळे हे आपण ह्या टॉपिकला संकीर्णमध्ये आपण डिवाईड करूया, कारण असं जर करायला गेलं तर आपलं सायन्स खूप लांबत जाईल, प्रत्येकच टॉपिकला आपण कव्हर करत गेलो तर. पुढे प्रश्न क्रमांक 63, हात आणि पाय यांच्यातील हाड व सांधे यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालील जोड्या जुळवा. आणि खाली त्याच्याबद्दल आपल्याला 4 जोड्या दिलेल्या आहेत. तर आपल्याला इथं हे माहिती पाहिजे की हात, पाय, हाडे यांची हे आलं की बायोलॉजी येणार, बायोलॉजीच्या अंडर हा क्वेश्चन कवर होणार. आणि ह्याच्या आधी थीम कुठले, तर कोऑर्डिनेशन इन ह्युमन बिईंग्स, म्हणजेच मानवातील समन्वय, मानवातील समन्वय. पुढे प्रश्न क्रमांक 64, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे, आणि त्याच्या रिलेटेड 2 विधानं दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये एकामध्ये 208 हाडे असतात असं लिहिले, आणि दुसऱ्यात मणके आणि चेहऱ्याची हाडे. अगेन हाडांच्या रिलेटेडच प्रश्न आहे, म्हणजे कुठला येणार, बायोलॉजीचा प्रश्न येणार. आणि हाडांच्या रिलेटेड मगाशीची जी थीम होती तीच थीम इथं पण रिपीट होणार, म्हणजे कुठली, कोऑर्डिनेशन इन ह्युमन बिईंग्स, मानवातील समन्वय, मानवातील समन्वय. 2 आपल्याला क्वेश्चन इथं आढळले एकाच थीम मधले. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 65, खालील विधाने विचारात घ्या. रासायनिक अभिक्रियेचा दर हा, आणि खाली त्याच्या रिलेटेड 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती पाहिजे रासायनिक अभिक्रिया म्हणजे कुठलं, केमिस्ट्री, केमिस्ट्रीच्या रिलेटेड मगाशी आपण जसं बघितलं अणूचं होतं. तर आता ह्या इथं ही थीमच आहे सेपरेट, कुठली, रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रिया. पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 66, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात, आणि खाली 4 रसायनांची नावं दिलेली आहेत आपल्याला, बरोबर. आता हे रसायन आलं कुठं,
इथं, बरोबर. तर मग हे कुठं येणार, केमिस्ट्री, केमिस्ट्रीच्या रिलेटेड हा प्रश्न येणार. पण आता हे काय म्हणतात त्याला, आता हे तसं बघायला गेलं तर आम्ल, आम्लारी ह्याच्या रिलेटेड हा क्वेश्चन असू शकतो. पण आता हा स्पेसिफिक कुठं विचारला गेलेला आहे आपल्याला, रासायनिक खतं. ठीक आहे. आता रासायनिक खतं वापरल्यावर काय होतं, किंवा मग त्याचं एखाद्या वनस्पतीच्या रिलेटेड औषधं वापरल्यानंतर काय होतं, किंवा बाकीचे एक कुठला तरी एक रोग स्पेसिफिक एखादं औषध असतं आणि काहीतरी त्याचे कंटेंट असतात. मग हे असं जे आहे ना ते एकदम वास्ट थीममध्ये जातं. त्याच्यामुळे एक तर आपण ह्याला आम्ल आणि आम्लारी त्याच्या अंडरसुद्धा कवर करू शकतो, पण याला आपण संकीर्ण म्हणजेच मिसलेनियस त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हा क्वेश्चन. पुढे प्रश्न क्रमांक 67, खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या धातूंच्या जोड्या त्यांच्या खनिजांपासून वेगळे करण्यासाठी सायनाइड जटिल आयनचे द्रावण वापरतात. आता इथं काय लिहिलेलं आहे शब्द खनिज. ओके, त्याला आहे आणि त्याची जी सब थीम आलेली आहे ते मिनरल्स अँड मेटल्स किंवा मिनरल्स अँड ओर्स. ठीक आहे, मिनरल्स अँड ओर. पुढे प्रश्न क्रमांक 68, खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते ते ओळखा. आणि खाली एक रासायनिक अभिक्रियेचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्याच्या खाली 4 प्रकार दिलेले आहेत. तर आता हे आपल्याला कळायला पाहिजे. मगाचीच थीम आपली कुठली, रासायनिक अभिक्रिया, आणि ही कशाच्या रिलेटेड आलेली, केमिस्ट्री. बरोबर. पुढे प्रश्न क्रमांक 69, खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असे म्हणतात. जड हायड्रोजन आणि प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम वगैरे असे खाली 4 त्यांनी विधानं दिले, पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला हे माहिती पाहिजे, केमिस्ट्रीचा प्रश्न आहे हा. बरोबर. आणि त्याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये कुठला आलेला आहे, मूलद्रव्यांचे वर्गीकरण. मूलद्रव्यांचे वर्गीकरण, बरोबर आहे. कारण हायड्रोजन त्याचे हे आपल्याला कशामध्ये आढळून येतं, मूलद्रव्य किंवा त्याचे वर्गीकरण पिरियोडिक टेबल वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतं. पुढे प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे तेल आणि चरबीमधले असंतृप्तता मोजण्यासाठी वापरतात आणि खाली 4 त्यांनी पर्याय दिलेले आहेत. बरोबर आहे. तर तेल आणि चरबी ह्याच्यामधील जे काही असंतृप्तता आहे आणि त्याच्या रिलेटेड ही जे काही मोजण्याचं जे त्यांनी हे दिलेलं आहे, तर ते आपल्याला माहिती पाहिजे की कशामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे, बायोलॉजीच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. आणि जो आपण संकीर्ण म्हणजेच मिसलेनियस त्याच्या अंडर आपण हा कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता बघितलं की आपण आपल्या जे काही आतापर्यंत जे क्वेश्चन बघितले त्याला आपण बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स हे समोर लिहून घेतलं आणि त्याच्या रिलेटेड थीम्सची नावं पण आपण इथं लिहून घेतली, ते आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. आता आपण पाहणार आहोत की जे 2024 पासून ते 2016पर्यंत जेही काही बायोलॉजी ह्या थीमच्या रिलेटेड जेही काही क्वेश्चन विचारले गेले ते आपण इथंही कन्सिडर करणार आहोत. आता आपल्याला तसं माहिती पाहिजे की टोटल सायन्सला 20 प्रश्न विचारले जातात. त्या 20 पैकी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या 20 जे क्वेश्चन असतात ते 3 मध्ये डिवाइड होऊन येतात. ठीक आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर हे जे प्रमाण आहे ते असं फिक्स नाही की एवढेच येतील तेवढेच येतील. काही वर्षी 7 येतात, काही वर्षी 8 येतात, काही वर्षी अजून कमी येतात, ते वर खाली होत राहतं. तर आपण बायोलॉजीच्या रिलेटेड कुठल्या थीम्स आल्या हे सेपरेट पाहणार आहोत, केमिस्ट्रीच्या रिलेटेड कुठल्या आल्या आणि फिजिक्सच्या रिलेटेड कुठल्या थीम्स विचारल्या गेल्या. ठीक आहे. तर आपण इथं सुरुवातीला पाहत आहोत 2024च्या मध्ये बायोलॉजीला कुठल्या कुठल्या थीम्सवर प्रश्न विचारले गेले. तर पहिलं जे होतो क्वेश्चन तो डिसीजेस म्हणजे रोगावर प्रश्न विचारला होता. सेकंड क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजेच वनस्पती वर्गीकरण. थर्ड सेल अँड टिश्यू. फोर्थ सेल अँड टिश्यू. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, मिक्सचर म्हणजेच संकीर्ण म्हणजेच त्याला मिसलेनियस पण म्हणू शकता. त्यानंतर 7वा कोऑर्डिनेशन इन ह्युमन बिंग्स, 8वा पण कोऑर्डिनेशन इन ह्युमन बिंग्स आणि 9वा संकीर्ण. ठीक आहे. तर आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण इथे इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही नावं इन्क्लूड केलेली आहेत. तर आपण इथे पाहणार आहोत जो प्रश्न 2024ला पहिला प्रश्न जो विचारला होता डिसीजेसवर, सेम डिसीजेसवर आधी प्रश्न विचारला होता 2023ला. पहिलाच प्रश्न होता जो की डिसीजेसच्या रिलेटेड होता, म्हणजेच रोगाशी रिलेटेड प्रश्न होता. त्याच्या आधी हीच थीम कधी आधी रिपीट झाली होती. तर इथं आपल्याला दिसू शकते डिसीजेस म्हणजे रोग 2021ला सुद्धा रोगाच्या रिलेटेड प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर 2020ला सुद्धा 5वा क्वेश्चन जो होता तो डिसीज म्हणजेच रोग ह्याच्याशीच रिलेटेड होता. त्याच्यानंतर इकडे जर आपण बघितलं 2016चा
तिसरा प्रश्न हा पण डिसिजेसच्या रिलेटेड होता. म्हणजे इथं जर एखाद्यानं डिसीज ही जर थीम चांगली व्यवस्थित अभ्यास केली असती तर त्याचा 2024चा हा जो प्रश्न आहे तो सुटला असता, बरोबर. त्याच्यानंतर आपण इथं बघितलं की क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आणि क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. आता ह्या दोन प्रॉमिनंट थीम आहेत आणि बरेचसे विद्यार्थी काय करतात की ह्याच दोन थीमचा अभ्यास करतात. म्हणजे पुस्तक घेतलं की त्यांना ह्याच दोन थीमला पहिल्यांदा उरकायचं असतं आणि सगळ्यात जास्त अवघड जातात किंवा सगळ्यात जास्त टेन्शन देणारे ह्याच दोन थीम समजले जातात. पण आपण इथे पाहू शकता की क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स ह्याच्यावर 2024ला जो सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्या आधी फक्त आणि फक्त 2018ला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सवर प्रश्न विचारला गेला होता आणि 2017ला दोन वेळा प्रश्न विचारला गेला होता. 2017ला तिसरा प्रश्न आणि 2018ला पहिला प्रश्न क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. त्याच्यानंतर आपल्याला तो आयोगाचा ट्रेंड दिसत नाही जो आपल्याला डायरेक्ट इथे दिसतो तो, बरोबर आहे. आता बॉटनी म्हणजेच वनस्पतीशास्त्र हे वेगळं. वनस्पतीशास्त्रावर आपल्याला प्रश्न आढळतात पण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सवर आहेत ना खूपच कमी, म्हणजे 3च प्रश्न आत्तापर्यंत आयोगाने इथे विचारलेले आहेत. याचा अर्थ हा टॉपिक अभ्यास करायचा नाही असं नाही, पण ह्या टॉपिकला इतकी व्हॅल्यू आहे का जेवढे आपण देतो किंवा जेवढं आपण टेन्शन घेतो या विषयाचं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा जर प्रश्न बघितला तर सेल अँड टिश्यू म्हणजे पेशी व उती. आता हा जर प्रश्न बघितला तर एकट्या 2024च्या पेपरमध्ये इथं 2 प्रश्न आलेले आहेत पेशी आणि उतीवर. सेम 2023ला पण हाच पॅटर्न होता, 2 प्रश्न त्यांनी सेल अँड टिश्यूवर विचारले होते, ठीक आहे. तर मग हे जर 2 टॉपिक जर व्यवस्थित केले असते एखाद्यानं की सेल अँड टिश्यू हा जर टॉपिक व्यवस्थितपणे अभ्यासला असता गेल्या वर्षीचाच ह्याचा थीममधून, तर त्याचे 2024चे प्रश्न कम्पॅरेटिव्हली इतरांपेक्षा त्याला सोपे गेले असते, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला अजून पण ह्याच्या रिलेटेड प्रश्न आढळतात. इथं आपण पाहू शकतो 2021चा सेल अँड टिश्यू पहिलाच प्रश्न होता जो सेल अँड टिश्यूच्या रिलेटेड होता. 2020ला तर सेल अँड टिश्यूवर 3 प्रश्न आलेले आहेत, ठीक. डिसिजेस म्हणजे रोगाच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. तर सेल अँड टिश्यू इथं दिसतो आपल्याला, इथं पण दिसतो आणि इथं पण दिसतो. म्हणजे 1, 2 आणि 3 म्हणजे एकट्या 2020 साली 3 प्रश्न हे सेल अँड टिश्यू ह्याच्यावर आलेले आहेत, म्हणजेच पेशीमध्ये, ठीक आहे. 2019ला आपण इथं पाहू शकता 8वा प्रश्न जो आहे तो सेल अँड टिश्यूच्या रिलेटेड आलेला आहे, बरोबर आहे. पुढं जर आपण बघितलं तर अजून पण आपल्याला सेल अँड टिश्यूच्या रिलेटेड असे विविध प्रश्न आढळू शकतात. 2016चा हा प्रश्न बघा 5वा जो की सेल अँड टिश्यू त्याच्याच रिलेटेड आहे. त्याच्यानंतर हा पण प्रश्न इथं 2019चा 8वा प्रश्न तो पण त्याच रिलेटेड प्रश्न आहे, बरोबर आहे. म्हणजे हे एकदा जर एखादी थीम जर परफेक्ट केली तर परत परत त्याच थीमवर आपल्याला आढळतो. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, आता ही एक थीम आहे ह्याच्या रिलेटेड आपल्याला इथं 2024चा प्रश्न आहे. सेम 2023ला तिसरा जो प्रश्न आला होता बायोलॉजीचा तर तो होता क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्सच्या रिलेटेड. त्याच्यानंतर चौथा प्रश्न होता तो पण त्याच्याच रिलेटेड होता. म्हणजे एखाद्यानं जर इथंच जर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स ही जर थीम चांगली केली असती तर त्याला इथला क्वेश्चन हा कम्पॅरेटिव्हली सोपा गेला असता. त्याच्यानंतर सेम प्रश्न क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स 2022ला विचारला गेलेला आहे चौथ्या बायोलॉजीच्या ह्याच्यामध्ये चौथा प्रश्न जो होता तो, ठीक आहे. प्राणी वर्गीकरण. त्याच्यानंतर 2019ला पण प्रश्न तोच विचारला गेलेला आहे प्राणी वर्गीकरणाच्या रिलेटेड, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इथं दिसून येते की बाबा किती वेळा एखाद्या थीमवर आयोगाचा कल दिसतोय की त्या रिलेटेड प्रश्न विचारण्याचा, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून पुढे जर बघायला गेलं तर कोऑर्डिनेशन इन ह्युमन बिंग्स म्हणजेच मानवातील समन्वय, हाडे असतील किंवा सांधे असतील ह्याच्या रिलेटेड जे आपले जॉईंट्स असतात त्याच्या रिलेटेड इथं 2 प्रश्न दोन्ही हाडांवर प्रश्न आलेले होते, बरोबर आहे. आपण पाहिलं आता तर 2024ला 2 प्रश्न आले होते. आता ही जी थीम आहे त्या थीमवर आधी प्रश्न येऊन गेले होते का तर हो, 2018चा जो प्रश्न आहे इथं तर त्याच्यातला जो 7वा प्रश्न आहे तो कोऑर्डिनेशन इन ह्युमन बिंग्स ह्याच्या रिलेटेड प्रश्न आला होता. त्याच्यानंतर आपल्याला 2024मध्ये ते प्रश्न रिपीट झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला तितकेसे प्रश्न ह्या रिलेटेड दिसत नाहीत, बरोबर आहे. त्यानंतर आता हे मिक्सचर म्हणजे ही अशी थीम आहे ना की बाबा जे इतर ह्याच्यामध्ये आपल्याला कवर करता येत नाही ते आपण ह्या मिक्सचर किंवा मिसलेनियस किंवा संकीर्णमध्ये टाकलेले आहेत की बाबा त्याच्या रिलेटेड आपल्याला खूप जास्त माहिती अवेलेबल नाही किंवा ते आउट ऑफ द बॉक्स आलेले सायन्सच्याच रिलेटेड. पण सायन्समध्ये जे आपण कन्व्हेन्शनल जे सायन्स वाचतो ते सोडून थोडेसे आउट ऑफ बॉक्स आपल्याला दिसतात. आता बऱ्याचशा मुलांची ही तक्रार असते की सायन्सचे प्रश्न कुठून येतात आपल्याला माहीतच नाही. बट आपण जर बघितलं हे असे जर एखादे दुसरे जर प्रश्न सोडून दिले तरी सुद्धा इथं बघू शकतो आपण 9 पैकी जवळपास 7 जे प्रश्न आहेत ते रिपीटेड थीममधून आहेत, बरोबर आहे. मग ठीक आहे ना, वरचे 2 गेले तरी काही प्रॉब्लेम नाही पण 7 क्वेश्चन तरी तर आपल्याला जमायला पाहिजे जे की आपल्या कन्व्हेन्शनल म्हणजे जे की आपल्याला जे पुस्तकं अवेलेबल आहेत मार्केटमध्ये त्या पुस्तकामध्ये ह्या थीमच्या रिलेटेड बाकीचे जे थीम आहेत त्याच्या रिलेटेड माहिती आहे ना. हे सोडून थोडेच प्रश्न विचारले होते. आता हे जे प्रश्न आहेत ते 2 सोडून द्या पण काही लोकांना ह्या 2 प्रश्नाला घेतात आणि ह्याचा मोठा इश्यू बनवतात आणि त्याच्यानंतर ते सायन्समध्ये स्कोर येत नाही असं बोलतात, ठीक आहे. तर आता आय नो की सायन्स डिफिकल्ट आहे बाकीच्या विषयांपेक्षा, प्रेडिक्ट करणं तितकंसं सोपं नाही आहे पण जेवढं हातात आहे आपण तेवढं तर केलं पाहिजे ना.
तर त्याच्या रिलेटेड जर आपण इथं बघितलं की 2023चा पेपर, आता 2024ला यांनी 9 प्रश्न विचारले होते, बट 2023ला 8च प्रश्न विचारलेत, बरोबर आहे. इकडे जर बघितलं 22ला तर 7च प्रश्न विचारलेत. आता ह्याच्यामध्ये दुसरा जो एक थीम आपण बघितलं तर बॉटनी म्हणजेच वनस्पतीशास्त्र, 2023ला याच्यावर प्रश्न विचारला होता. आता 24ला याच्यावर आला नाही, पण हा जर बॉटनी इथं केला तर इथं 2 आहे आणि इथे 3 प्रश्न ह्यांचे फक्त आणि फक्त बॉटनीवर आहेत. आता सेम जर बघितलं तर बॉटनीच्या रिलेटेड 22ला पण प्रश्न विचारलेला आहे, पहिलाच प्रश्न होता जो बॉटनीच्या रिलेटेड होता. त्याच्यानंतर 7वा प्रश्न तो पण बॉटनीच्या रिलेटेड आहे. आता हे बॉटनी जर बघितलं तर आपल्याला इथं पण दिसतं 2019ला की ते 19ला त्यांनी पहिला प्रश्न तो पण बॉटनीवर आहे आणि तिसरा प्रश्न तो पण बॉटनीच्या रिलेटेड आहे. वर बघायला गेलं तर 2016ला पण बॉटनीच्या रिलेटेड इथं प्रश्न आपल्याला सापडतो, बरोबर आहे. म्हणजे इथं जर बघितलं आपण तर बॉटनीच्या रिलेटेड सुद्धा म्हणजे वनस्पतीशास्त्र जे आहे की त्याच्यात बाकीचे जे आताचे काही लेटेस्ट ट्रेंड्स आहेत तर त्याच्या रिलेटेड सुद्धा आपण जर माहिती घेतली तर आपल्याला त्याच्याबद्दल जाणून घेता येऊ शकतं किंवा त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला तर त्याचे क्वेश्चन सुटू शकतात. आता इथं इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती हा एक थीम आहे, ठीक आहे. तर ह्या थीमवर सुद्धा आधी प्रश्न विचारलेले आहेत की इथं उत्क्रांती 2018चा प्रश्न आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर सेल अँड टिश्यूचं तर आपण बघितलेले बायोडायव्हर्सिटी जैवविविधता हा एक इम्पॉर्टंट टॉपिक मला वाटतो, कारण जैवविविधतेवर सुद्धा आतापर्यंत खूप वेळा प्रश्न विचारले. म्हणजे आता इथं बघू शकता 2020ला तिसरा जो प्रश्न आहे तो जैवविविधतेवर आहे, सेम इथे 21ला दुसरा प्रश्न जो आहे तो बायोडायव्हर्सिटीवर आहे, जैवविविधता. त्याच्यानंतर इथला जो प्रश्न आहे 2022चा 5वा प्रश्न तो पण जैवविविधतेच्याच रिलेटेड प्रश्न विचारला गेलेला आहे, बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे अजून काही प्रॉमिनंट थीम आहेत जसं की न्यूट्रिशन म्हणजेच पोषणाच्या रिलेटेड आहे. मग पोषणाच्या रिलेटेड काय काय आहेत ते आपण जर कुठलंही एखादं जे मार्केटमधलं सायन्सचं जे आता जे सध्या चाललेलं पुस्तक आहे किंवा तुम्ही जे यूज करता पुस्तक त्याच्या रिलेटेड ह्या जर टॉपिक तुम्ही नीट केला तर त्याच्यातून तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात, बरोबर आहे. आता हे झालं बायोलॉजीच्या थीम्सबद्दल. आता आपण सेम केमिस्ट्रीचं पण हेच आहे. केमिस्ट्रीचे काही क्वेश्चन काही वर्षी 5 आलेत, काही वर्षी 7 आलेत, काही वर्षी 6 आलेत, इथं 7 आलेत, 6 आलेत. म्हणजे केमिस्ट्रीचे आणि बायोलॉजी सगळे वर खाली क्वेश्चन होत राहतात, बरोबर आहे. आता 24चं जर बघितलं तर आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम अणुची संरचना, त्यानंतर केमिकल रिॲक्शन म्हणजेच रासायनिक अभिक्रिया, त्याच्यानंतर हा मिसलेनियस होता. त्याच्यानंतर मिनरल्स अँड ओव्हर्स किंवा मेटल्स, त्यानंतर केमिकल रिॲक्शन आणि क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता आपण इथं बघितलं इथं 2 प्रश्न रिपीट झालेले आहेत एकाच थीममधून, बरोबर. 2 थीम रिपीट झालेले आहेत, बरोबर. केमिकल रिॲक्शन बरोबर. त्याच्यानंतर इथं पण आपल्याला 2 क्वेश्चन दिसतात केमिकल रिॲक्शनच्या रिलेटेड. इथं हा तिसरा क्वेश्चन आहे, एकाच वर्षात 3 प्रश्न केमिकल रिॲक्शनवर आलेत. 22ला इथं केमिकल रिॲक्शनच्या रिलेटेड प्रश्न विचारले गेलेले आहेत, बरोबर. इथं आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर इथं पण प्रश्न आपण बघू शकतो 2021ला 7वा प्रश्न जो आहे तो केमिकल रिॲक्शनवर आहे. 20चा इथं 4था प्रश्न दिसतोय. 19चा इथं 3रा प्रश्न दिसतोय आपल्याला जो की केमिकल रिॲक्शनच्या रिलेटेड आहे, बरोबर आहे. आता इथं आपल्याला 2016ला इथं पण दुसरा प्रश्न पाहू शकतो जो की केमिकल रिॲक्शनवर आहे. 2017चा हा 4था प्रश्न आहे. 2018ला हा 4था प्रश्न आहे, बघितलं. ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी हा केमिकल रिॲक्शनवर जर आलेला आहे प्रश्न. मग मी काय म्हणतो, जर आपण जर केमिकल रिॲक्शन ही जर थीम परफेक्ट केली, आता सायन्समधलं काय काय करायचं त्यातलं जर आपण हे केलं रासायनिक अभिक्रिया किंवा केमिकल रिॲक्शन हा जो टॉपिक हा जर आपण परफेक्ट केला तर इथले क्वेश्चन आपल्याला सुटू शकला असता का नसता, इथला क्वेश्चन सुटू शकला असता का नसता. म्हणजे बरेचसे गोष्टी आहेत ज्या आजही आपल्या हातात आहेत सायन्सच्या. म्हणजे सायन्सचे 20 पैकी 20 सगळे आउट ऑफ द बॉक्स येत नाहीत. बरेचसे क्वेश्चन आहेत जे आपल्या हातामध्ये आहेत आणि ज्याच्यावर आपण वर्क केलं तर त्याच्यातून रिझल्ट येऊ शकतो. आता इथं अणुची संरचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा याच्यावर प्रश्न विचारलेला गेला. इथं पण स्ट्रक्चर ऑफ ॲटमवर प्रश्न विचारला गेला आहे. इथं तर 2 प्रश्न विचारले गेले आहेत स्ट्रक्चर ऑफ ॲटमवर, बरोबर आहे. इथं आपल्याला दिसतं इथं पण आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटमवर प्रश्न. ह्याच्यामध्ये जास्त ह्यांना हे नाही आहे. आता इथं आपण बघितलं तर ह्याच्या रिलेटेड सुद्धा बघा, इथं केमिकल रिॲक्शनच्या रिलेटेड मगाशी जो आपण बघितलं तर इथे 4 प्रश्न आहेत, ठीक आहे. आणि इथं स्ट्रक्चर ऑफ ॲटमच्या रिलेटेड आहे, इथं स्ट्रक्चर ऑफ ॲटमच्या रिलेटेड प्रश्न आहे. म्हणजे इथं म्हणजे जवळपास प्रत्येक वर्षी इथं दिसतंय, बरोबर आहे. म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक इथं दिसतंय आपल्याला, इथं दिसतंय. म्हणजे ऑलमोस्ट हे जे 2 टॉपिक आहेत की स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि केमिकल रिॲक्शन हे ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी विचारल्यासारखे प्रश्न विचारले आहेत. त्याच्यानंतर उरलेले जे आहेत ॲसिड बेसिस साल्ट, त्याच्यानंतर बाकी वर्ल्ड ऑफ कार्बन म्हणजे कार्बनचे जे जग आहे त्याच्याबद्दल आपल्याला अजून पाहायला भेटतात. त्यानंतर रेडिओ ॲक्टिव्हिटी असेल, त्याच्यानंतर अजून जर पाहायला गेलं तर मिनरल्स आणि ओव्हर्स किंवा मेटल्स किंवा खनिजे आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये ते आहे. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आहेत तर किंवा कंपाऊंड्स आणि केमिकल बॉन्ड्स आहेत, केमिकल रिॲक्शनचं आपण पाहिलं, ठीक आहे. तर आता हे म्हणजे असे जे मोजून जे आहेत ते एक 4 ते 5 टॉपिक आपल्याला भेटतात, त्याच्या रिलेटेड हे 6-7 क्वेश्चन येतात, ठीक आहे. आता सगळेचे सगळे आपल्याला प्रेडिक्ट करणं अवघड आहे. आता इथं जे आलेला प्रश्न हा तो आपण नाही सांगू शकत की कुठून आला, काय आला, त्याचा सोर्स काय किंवा त्याच्या रिलेटेड सगळंच पाठ करणं हे अपेक्षित नाही, कारण आपल्याला फक्त सायन्स आणि केमिस्ट्रीच नाही करायचं, आपल्याला बाकीचे पण इतर पण सब्जेक्ट करायचे. तर आता इथं इलेक्ट्रोकेमिस्ट्री, तर हे ज्या गोष्टी आहेत ना की ह्या ज्या गोष्टीवर जास्त प्रश्न विचारले गेलेत आपल्या थीम आपण बघितली कुठली, केमिकल रिॲक्शन, ठीक आहे, रिॲक्शन. आणि दुसरी जी बघितली होती
स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तर ह्याच्या रिलेटेड जरी आपण ह्या दोन जरी थीम चांगल्या केल्या तर आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चनचा इथं अंदाज येऊ शकतो आणि त्याच्यामधून ॲटलिस्ट हे दोन जरी क्वेश्चन आले तरी ते दोन क्वेश्चन तरी सुटू शकतात. बरोबर आहे. आता इथं आपल्याला पाहू शकतो आपण इथं 6 प्रश्न आलेले आहेत, इथं 7 आलेले आहेत. काही काही वर्षी ह्यांनी 5 पण विचारलेले आहेत. इथं 5 दिसते, इथं तर 4च प्रश्न आले होते 2017ला, इथं पण 4 प्रश्न आले होते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे वर खाली होत राहील जेवढं आपल्या हातात आहे. आता इथं ज्याही काही मी थीम दिलेले आहेत, ज्याही काही केमिस्ट्रीच्या ह्याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये मिळून जाईल. ह्या ज्याही काही थीम्स आहेत त्याच्या रिलेटेड ज्याच्यावर मॅक्झिमम क्वेश्चन आहे त्याला पहिलं वेटेज द्यायचं आणि ज्याच्यावर क्वेश्चन रिलेटिव्हली लो आहेत त्याला सेकंड प्रेफरन्स नंतर द्यायचा. ठीक आहे. अभ्यास कुठल्याही थीमचा अभ्यास करायचा नाही असं नाही. ठीक आहे. अभ्यास करायचा पण प्रायोरिटी कुठली ते आपण डिसाईड करतो. इथं पुढे पाहूयात आपण फिजिक्सचं. तर फिजिक्स हा टॉपिक आहे. ह्याच्यावर ऑलमोस्ट म्हणजे इथं जरा कमी फ्लक्च्युएशन आढळतं. इथं 4 किंवा 5च आढळतात प्रश्न. ठीक आहे. फिजिक्समध्ये तर फिजिक्सच्या रिलेटेड 2024ला जे प्रश्न आले होते तर ते होता मोशन अँड डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर जो हा होता संकीर्णमधला आला होता की फ्लुइड डायनॅमिक्समध्ये. त्यानंतर लाईट साऊंड लाईट. बरोबर आहे. आता हे जे प्रश्न आहेत ना लाईट आणि साऊंड, आता आपण इथं बघूया. आता लाईट इथं 2024ला 2 प्रश्न आलेले आहेत लाईटवर. त्यानंतर 23ला इथं दिसतोय लाईटवर प्रश्न. ओके. 22ला इथं लाईटवर प्रश्न दिसतोय. 2019 इथं लाईटवर प्रश्न आहे. त्याच्यानंतर 2021 इथं प्रश्न आहे, इथं प्रश्न आहे. ओके. त्यानंतर आपण इथं बघितलं 2017चे इथं प्रश्न दिसत आहेत, 18ला इथं प्रश्न दिसत आहेत आणि 16ला इथं पण प्रश्न दिसतोय लाईटवर. ठीक आहे. म्हणजे फक्त आणि फक्त 2020 ह्याच साली लाईटवर आपल्याला प्रश्न दिसत नाही. नाहीतर ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी लाईट म्हणजेच प्रकाश ह्याच्यावर प्रश्न विचारलाच गेलेला आहे. ठीक आहे. सेम साऊंडचं सेम साऊंडच्या रिलेटेड पण सेम दिसतं आपल्याला. बरोबर. इथं साऊंडवर प्रश्न विचारला गेलेला आहे, इथं साऊंडवर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर आपण जर इथं बघायला गेलं तर साऊंडला पण बऱ्यापैकी इथं साऊंडवर प्रश्न दिसतोय. ओके. त्याच्यानंतर आपण वर जर इथं चेक केलं तर इथं साऊंडवर प्रश्न दिसतोय, इथं पण आहे प्रश्न. ध्वनी इथं आहे, इथं आहे. बरोबर आहे. दिसतंय. साऊंड ही पण थीम बऱ्यापैकी प्रॉमिनंट आहे. इथं पण प्रश्न दिसतो साऊंडवर. ओके. तर साऊंडच्या रिलेटेड आपल्याला एवढे सगळे प्रश्न दिसले म्हणजे साऊंड हा थीम इम्पॉर्टंट असेल का नसेल. बरोबर. पुढं फोर्स आणि प्रेशर, बल आणि दाब किंवा हीट किंवा इलेक्ट्रिक करंट हे तुलनेनं त्या कमी दिसतात आपल्याला प्रश्न. म्हणजे प्रत्येक वेळेस फिक्सच असं नाही. ह्याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. आता इथं हीटवर प्रश्न आलेला आहे. सेम इथं पण हीटवर प्रश्न आलेला आहे. 2018चा 6वा प्रश्न जो आहे तो हीटवर आलेला आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट इथं आलेला आहे 2016ला, 17ला आलेला आहे, 18ला आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आपण जर पुढं बघितलं तर इथं प्रेशर अँड फोर्स त्याच्यावरच आपण इथं बघितलं मगाचा प्रेशर अँड फोर्स 2023चा मेजरमेंटवर येतो. त्यानंतर फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत त्याचे जे म्हणजे मोजमाप हे करायचे त्याच्या रिलेटेड पण प्रश्न सापडतात. त्यानंतर ही एक थीम महत्त्वाची वाटते, वर्क एनर्जी अँड पॉवर. ह्याच्या रिलेटेड इथं प्रश्न आलेला आहे. त्याच्याच रिलेटेड इथं पण प्रश्न आलेला आहे. तेच सेम कार्यशक्ती ऊर्जा इथं पण प्रश्न आलेला आहे 2017ला. बरोबर आहे. आपल्याला इथं पाहू शकतो आपण की बाबा किती प्रमाणात आपल्याला ते एका ह्याच्यावर रिपीट प्रश्न सापडतात. आता इथं संकीर्ण, आता इथं पण सेम पॅटर्न आहे की बाबा इथं पण आणि इथं पण विचारलं गेलेलं आहे. आता फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी तीनही प्रकारात आपल्याला मिसलेनियस म्हणजेच संकीर्ण हा प्रकार आढळतो. म्हणजे आयोगाची इथं टेंडन्सी आपल्याला दिसते की जरी 5पैकी 4, 5पैकी 3, 5पैकी 2 असे जरी प्रश्न ह्यांनी जे काही कन्व्हेन्शनल आपले बुक्स आहेत त्याच्यातून टाकले तरी 1 ते 2 प्रश्न हे आउट ऑफ द बॉक्स आयोग टाकतोच. पण त्या 1 ते 2 प्रश्नाला आपण एक्स्ट्राचं किंवा बाऊ बनवायचं नाही. ठीक आहे. आपण एका वर्षामध्ये 3 सब्जेक्टचे मिळून 4 जरी पकडले तरीसुद्धा 16 क्वेश्चन आपल्या हातामध्ये आहेत जे की आपल्या कन्व्हेन्शनल थीममधून विचारले जातात. आता 16पैकी 16 सुटायलाच पाहिजेत असातलाही भाग नाही. पण आपल्याला ट्राय करायचे जेवढे होतील तेवढे मॅक्झिमम क्वेश्चन घ्यायचे. आणि जे अननेसेसरी बर्डन आपण सायन्स अवघड आहे म्हणून जे घेतो ते अननेसेसरी बर्डन आहे ते आपल्याला इथं टाळायचं आहे. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आणि इथं फिजिक्स, इथं केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्याच्या रिलेटेड ह्या थीमचा तुम्ही अभ्यास कराल. ह्याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.